पुण्याच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्यानं आज खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलं। खडकवासला धरण साखळीत आतापर्यंत 70% जास्त पाणी साठा झाला। खडकवासला धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 2000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे। या धरणांमध्ये गेल्या वर्षी आजच्या तारखेला केवळ 15% पाणी साठा शिल्लक होता। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाली की समजायचं धरणं भरलीत। पुण्याच्या बाबतीत ही आनंदाची बातमी आहे। पुण्याच्या खडकवासला धरणातून आज 2000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येत आहे। याचाच अर्थ पुण्याला पाणी पुरवठा करणारी जी काही धरणं आहेत त्या धरणांमध्ये या क्षणी पुरेसा पाणीसाठा जमा झालाय। गेल्या काही दिवसात चांगला पाऊस होतोय आणि म्हणूनच खडकवासला धरण क्षेत्रामध्ये किंबहुना या साखळीमध्ये जी धरणं येतात त्यामध्ये प्रामुख्यानं पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या 4 धरणात मिळून चांगला पाऊस होतोय या धरण क्षेत्रामध्ये आणि पाणी देखील मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी साठलेलं आहे आणि म्हणूनच आज धरणातून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे। काय स्थिती सध्या एकूण धरण क्षेत्रातली आहे? साखळी आपला जो प्रकल्प आहे त्यातली आहे। खडकवासला प्रकल्पामधले जे 4 धरणं आहेत तर त्या 4 धरणामधला आज मितीचा टोटल 70% जास्त झालेला आहे आणि फक्त जर पूर्ण खडकवासला धरणाचा विचार केला तर खडकवासला धरणामध्ये आज मितीला 85% जास्त स्टोरेज झाल्यामुळं की आपण आज रोजी खडकवासला धरणामधनं की जेणेकरून जास्त जर जे येणारं पाणी आहे त्याला वाट करून देण्यासाठी आपण आज 2000 क्युसेक्सनी पाणी नदीपात्रामध्ये सोडत आहोत। आज यापूर्वी अशी परिस्थिती कधी आली होती? गेल्या वर्षीची काय स्थिती होती ते तुम्ही सांगा। गेल्या वर्षी आपल्याला 3 जुलै नंतर आपल्याला बऱ्यापैकी आपला पाऊस झाला होता। जूनमध्ये बिलकुल पाऊस नव्हता, आपला बरीचशी टक्केवारी कमी होती आणि बऱ्याच वर्षानंतर हे जुलै महिन्यामध्येच हे 4ही धरणं भरण्याचा योगायोग येतोय। या ठिकाणहून सोडलं जाणारं पाणी हे पुढच्या गावांना म्हणजे दौंड, इंदापूर, बारामतीसह उजनीपर्यंत पोहोचत असतं। त्यामुळे गेल्या वर्षी ज्या लोकांनी दुष्काळाचा सामना केला त्यांच्यासाठी देखील ही नक्कीच आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, खडकवासला, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।